नमस्कार मंडळी, नमस्कार. अहो घालावा माणसानं, नमस्कार घालावा, राम राम घालावा. त्यानं होतं काय माहीत आहे का? जाऊ द्या, काय होतं ते सांगेन तुम्हाला. पण महत्त्वाचा विषय बोलतो का. आता ऊस गेलाय तुटून. ऊस तुटून गेला की पटकन आधी ह्याला बघला, ह्याच्या फोडून घेतल्या मटेरियल टाकलं ह्याला आणि बांधून घेतला. म्हणलं काच 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 आधी ही कामं करून रिकामं झालेलं बरं. तर फुटव्याची संख्या आता किती आहे बघा. आणि ह्याला असं विषय दुसरा आपण काय केलं नाही, शेणखताचा रिझल्ट आहे सगळ्यात महत्त्वाचा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 कोंबर ह्याला आता सध्याला आहे. तर ही आताची सुरुवातीची स्टेज आहे काय. आता ही एक बॅट झालं. आता प्रत्येक बॅटात काय वेगवेगळंच कोंबरं निघणारच आहे. तुम्हाला सांगतो काय, आपण एक आहे हा आहे खोडवा. आता खोडवा जरी असेल तर सुरूसारखा सांभाळायचा आपल्या मनामध्ये आहे आणि तसा सांभाळायचाच आहे. आणि अगदी मनापासून सांभाळायचा. काम करताना मनापासूनच करावं लागतं ना. आणि नीट केलं तर नीट होईल, नाही नीट केल्यावर कसं नीट होईल. पाक नीट करून टाकायचं नाही, नीट करायचं. नीट कसं म्हणजे काय माहिती आहे का, त्याला टायमिंगला खात पाणी एकदा टाकायचं नाही. एकदाच द्यायचं, 10-12 पोती इसकटून द्यायची. मग पीक काय वन टाईम सगळं घेतं का? आपण वन टाईमच खातो का दिवसभराचं खाताना? आपण मग एकदाच खातो का सांगा बरं. मग हे पण पिकच आहे ना, त्याला बी कसं पाहिजे माहिती आहे का, थोडं 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 पाहिजे. टाईमशीर टायमिंगला पाहिजे. मी म्हणतो तुम्ही थोडं थोडं टाका त्याला. मग तुम्ही काय करा माहिती आहे का, टाकायची तुमची लय अपदा होती ना, तर तुमच्याकडे ड्रीप आहे. मग तुम्ही एक काम करा, जर बेसळ डोस बाबा एकदा केला का नाही, मग ज्यावेळेस पुन्हा तुम्ही त्याला खायला घालणार आहे ना, मग त्याला तुम्ही काय करा माहिती आहे का, तुम्ही थोडं थोडं खायला घाला. 8 दिवसाला द्या, 4 दिवसाला द्या, तुमच्या शेड्यूलनुसार द्या. मी म्हणतो तुमचा खर्च बी मापात झाला पाहिजे. तुमच्या पिकाला काय लागलं म्हणजे बाबा काय लागतंय आता या टायमिंगला, लय होतं आहे का, पैशाचा खर्च किती होतो आहे, मग तुमचं पीक कुठल्या स्टेजला आलं आहे आता, मग बाबा त्याला गरज कशाची आहे. मग तुम्ही त्या हिशोबाने जर तुम्ही खायला घातलं त्याला ऊसाला हो, मग होणार काय माहिती आहे का, तुमचं उत्पन्न वाढणार, तुम्हाला पैसे जास्त मिळणार. तुम्ही पण आमच्यासारख्या गरीब लोकांना वाटून टाकणार. आम्ही खुश होणार. तुमचं सांगतोय मी. मग होणार काय माहिती आहे का, त्यामुळं तुमचा फायदाच आहे हो. मग मला काय म्हणायचं माहिती आहे का, तुम्ही एकदा खायला घातलं म्हणजे ते सगळं पीक घेतं आहे का, नाही घेत. मग तुम्ही येड्यावानी का करता. तुम्ही तुमच्या मनाने करा. दुकानदार तुम्हाला काय सांगेल ते म्हणेल, तू झिंक टाक, बोरॉन टाक, कॅल्शियम टाक, नायट्रेट टाक, युरिया सोड, 24-24 सोड, 18-46 टाक, 61-62 टाक, 12-61 ते टाक, असं काय बी सांगेल. तुम्हाला काय वाटते, तुम्ही अनुभवी आहे का नाही, तुम्ही शेतकरी आहे का नाही, मग तुम्हाला माहीत नाही का तुमच्या पिकाला काय लागतं आणि काय नाही, आणि कुठल्या टायमिंगला किती लागतं हे तुम्हाला कळत नाही का. मग तुम्ही शेतात करताय काय, तुम्ही मला सांगा. पुन्हा अजून वरनं तुम्ही बोंबलणार म्हणजे माझं बोलण्याचा उद्देश काय, आता ही मराठी भाषा आहे गावाकडली, तुम्ही समजून घेत जा. तुम्ही काय म्हणणार, लोका लयच खर्च झाला गेलो आणि ऊस लयच कमी निघला गेलं. अरे बाबा, मग तू एक काम कर ना, तू तुझं शेड्यूल ठरव ना. तुला बाबा ह्या 8 दिवसात, ह्या 15 दिवसात तुला काय काय सोडायचे. मी म्हणतो थोडंफार आगमागं होईल, 2-4 दिवस आगमागं होतील, ह्याच्यापेक्षा दुसरं होणार आहे काय. मग तू काय कर, तुझं नियोजन कर. बाबा ह्या 8 दिवसात हे खत सोडायचे. बाबा आता कुठली स्टेज आहे, पूर्णपणे चार्टच बनवून घे ना. बघू बरं कसा ऊस चांगला येत नाही. आता मी तर करणार आहेच काय, बघू कसा ऊस चांगला येत नाही. तुम्ही बी करा. आणि मग व्हिडिओ मग ह्यासाठीच बनवत असतो मी, दुसरं माझं काय कारण असतं. बरं ठीक आहे, मला व्हिडिओ बनवायचं, मला तुम्हाला सांगायला मला यायला लागलं आहे का. मला काहीतरी वाटल्याशिवाय मला वाटल्याशिवाय मी उगं व्हिडिओ बनवतो आहे का. मला बी वाटते की तुमचं बी चांगलं व्हावं, माझंही चांगलं व्हावं. आणि त्यात व्हिडिओ बघितलं तर लई चांगलं होईल. त्यासाठी व्हिडिओ बघत जावा. आणि महत्त्वाचं असतंय, नुसते व्हिडिओसाठी म्हणत नाही मी. माझं व्हिडिओ लय जण 50 जण बघतेली, पण तुम्ही जर नाही बघितलं तर तुमचा फायदा होईल का. तुमचं जाईल की मटेरियल वायपट. मग ज्या ठिकाणी 5,000 खत लागायचं तर जातं तुमचं डबलच 10,000कडे. मग तुम्हाला कळत नाही का, मग मी व्हिडिओ कशा काय बनवतो या. मला तुमची काळजी आहे, तुम्हाला माझी काळजी आहे. म्हणून तुम्ही मला बघा, मी तुम्हाला बघतो. खत मात्रा किती टाकायची, काय टाकायची हे हो तुम्ही समजून घेत जावा. समजून घेतल्यावर बरं राहतं. बरोबर आहे, काय म्हणताय, खरं का नाही, खरं का नाही, हां खरं का नाही. चला मग तिथं ठेवून, अहो बाद झाले की आता 5 मिनटं झाली, आता कुठं बरं बोलू. पुन्हा माणसाला तो लागला वाटा करा म्हणजे बंदच करत नाही. ठेवू का मग आता. ओके, बाय बाय. ही काळजी घ्या. टाईम टू टाईम, मापातल्या मापात पाप करायचं नाही. टायमिंगलाच खायला सोडायचं बास.
एवढं केलं बाद